हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड इव्हनिंग. बाकी आज जसं मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बोललेली की मम्मीचा बड्डे आहे. सो मम्मीच्या बड्डेच्या निमित्त मी पराठे करणार आहे आणि त्याच्यात मैद्याचा वापर नाही करणार आहे. आपल्या गव्हाच्या पिठाचे पराठे करणार आहे. सो तुम्हाला मी दाखवीन की कसे बनवते, कारण की मी ते सगळं बनवलं, तयारी केली, कारण की आज लेट नाही करायचं आहे, कारण मम्मी खूप थकली आहे आणि काल आम्हाला झोपायलासुद्धा नाही भेटलं, लेट झाला. सो लवकर झोपायचंसुद्धा आहे. सो मी तयारी म्हणजे बनवून घेतलं आहे. त्याच्यात काय काय घातलं ते तुम्हाला मी सांगीनच. बाकी पराठे कसे बनवीन ते तुम्हाला दाखवीन. बाकी आता तुम्हाला ते सगळं बनवले ते सगळं तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे आहे पराठ्याचं जे काय घालणार आहे पराठ्याचं. हो, मारते. तर हे आहे पराठ्यामध्ये घालायचं मिश्रण. बाकी हे बघा, हे पीठ बनवलं आहे मी आणि आता मी पराठे बनवीन. सो तुम्हालासुद्धा दाखवीन आणि मग नंतर टेस्ट करतानासुद्धा दाखवीन की सगळ्यांना आवडते की नाही. बाकी मम्मीचा बड्डे सेलिब्रेशन करू ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन. सो आता मी बनवायला घेते आणि मग तुम्हाला मी परत भेटेन. तर आता पहिला पराठा टाकला आहे मी बनवून आणि आता तो टेस्ट करून पण मी बघेन की कसा लागतो आहे आणि कसे झालेत. सो तुम्हाला पण मी सांगेन. बाकी आता थोडंसं अर्ध झालं की मी तुम्हाला दाखवेन. हे असं घेतलं आणि आता मी फोल्ड करेन. असं करून तुम्हाला फोल्ड करून झाल्यावर दाखवते. विचार केला आहे अर्ध व्हायच्या आधी थोडंसं तुम्हाला दाखवावं कसं बनवते ते. आणि बाकी या भाजीमध्ये मी जास्त काय घातलं नाही आहे. बटाटे आणि वरून असं तडका देतो तसं हे टाकलं आहे. जिरं, आपलं लसूण, कांदा हे सगळं घालून एक असं तडका टाईप हे दिलं बटाट्यावरती आणि मग अशी भाजी बनवली आणि ती आता पराठ्यात टाकली. सो पराठा ऑलमोस्ट अर्धा झाला आहे आणि आता हे तुम्हाला मी बंद करून झाल्यावर दाखवते. तर आता हे बंद झालं आहे आणि आता हे मी लाटते आणि मग तुम्हाला परत दाखवते. तर हे बनवून झालं आणि मी याच्यावर टाकलं पण. आणि हे पहिलीवाली झालेली आहे पराठा. तर टेस्ट करूया आपण. गरम आहे. बाकी बड्डे गर्ल इथे आरती करते. तर मला तरी चांगले लागत आहेत. बाकी मी आता मम्मीचा रिव्ह्यू घेईन, तिला सांगेन टेस्ट करायला. तिला आवडलं तर खरं. मला तर आवडलं, मस्त लागतं. म्हणजे मी बनवते पटापट आणि तुम्हाला पण मग दाखवते नंतर. तर आता पराठा मम्मीला मी देऊन येते, बघू तिला आवडतोय की नाही. हे घे बड्डे गर्ल, ईट अँड सांग मला कसं लागतंय. चांगलं झालं आहे. यस. तर अशा प्रकारे बड्डे गर्लला आवडलेला आहे. तर आता मी हा इथे बनवते. इथे काढले 2, एक होता तो मी खाल्ला. आता हे पटापट बनवते आणि मग तुम्हाला मी परत भेटेन आणि दाखवीन केवढे बनवले ते. हे बघा, एवढे झालेत बनवून. एक चालू आहे इथे गॅसवरती. आणि बाकी मम्मीच्या बड्डे निमित्त मम्मीला भेटायला मम्मीची बेस्टेस्ट फ्रेंड आलेली आहे. ही आहे मावशी आली आहे आणि आजी आहे.
है ना मम्मी? हो, माय बेस्ट फ्रेंड. हाय. हाय. आता व्हिडिओ टाक ना. हो. आणि ही माझी आई. मी बघते व्हिडिओ. आज पण बघितलेली, म्हणलं आजीला बोलली नाही. हां. तर आता मी बनवते पराठे. मी पराठे आणि मग सगळं झालं की तुम्हाला भेटेन. गाईज, सगळी कामं माझी आवरली. मी सगळं आवरून घेतलं आणि मम्मी आणि गेली मठामध्ये. सो ती लोक आले की आम्ही केक वगैरे कट करू. सो ते तुम्हाला मी दाखवीनच. तर सगळं झालं आणि सगळ्यांना पराठे खूप आवडले आणि छान झाले होते. मला पण खूप आवडलं. सो आता मम्मी आणि आली की आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करू आणि मग नंतर तुम्हाला मी परत भेटेन. आता मम्मीच्या बड्डेची सेलिब्रेशन चालू करताय आम्ही. आणि हा केक आणलाय आणि हा दीदीने आणलाय, हा वहिनीने आणलाय. हा आईस्क्रीम केक आहे आणि हा चॉकलेट केक आहे. 1, 2, 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे. थँक्यू. तू आता आला? जिजू बोलतोय त्याच्याबरोबर. त्याला बरोबर ऐकलं फोन करून मी. सो बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. तो बोलतो भरून मी. सो गाईज, मी आता व्लॉगचा एंड करते. बड्डे सेलिब्रेशन झालं आणि बेडरूममध्ये सगळे झोपायला गेले आणि दीदी वगैरे सगळे गेले त्यांच्या घरी. वहिनीसुद्धा तिच्या घरी गेली आहे. बाकी आता मम्मी आणि पप्पा वगैरे बेडरूममध्ये झोपायला गेले आहेत. सो मी आता व्लॉगचा एंड करते आणि आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. आज जे काय घरामध्ये सेलिब्रेशन झालं प्लस मी काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवलं. सो आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल. बाकी उद्या बघू. उद्या अजून काहीतरी छान करायचं मी नक्की ट्राय करीन. पण रोजच करायला भेटतं असं नाही आहे, पण मी नक्कीच ट्राय करीन. बाकी आजच्यासाठी एवढंच. आजच्यासाठी बाय बाय.